नमस्कार मित्रांनो, पुन्हा एक वेळ आपणाला भेटायला आलोय. आपण उत्तम असालच. हो मित्रांनो, आपण रोज नव्या विचारानं आपलं नवीन जीवन रोज जगत असतो. तर आज मित्रांनो, आपण एक महत्वाचा विचार आपल्याला घेऊन आलेला आहे. तो विचार आहे भावना संबंधी. हो मित्रांनो, भावनांची जबाबदारी स्वीकारणे हे तुमचं आणि माझं हे आद्य कर्तव्य आहे. पण काय होतं मित्रांनो, आपण आपल्या भावनांची जबाबदारी स्वीकारत नाही. सो टेकिंग रिस्पॉन्सिबिलिटी फॉर इमोशन इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण आपण ते स्वीकारत नाही किंवा प्रसंग नव्हे, आपण त्या पद्धतीने त्यामध्ये थोडंसं नाही म्हटलं तरी इग्नोरिंग अप्रोच ठेवत असतो, दुर्लक्ष करण्याचा बघ. पण आज तुम्हाला आणि मला त्यावरती विचार करणे गरजेचं आहे. तेव्हाच तुमच्या व्यक्तिगत जीवनात आणि व्यावसायिक जीवनात तुम्ही उत्तम असं काम करू शकाल मित्रांनो. आपल्या भावनांसाठी इतरांना आपण कधीही दोषी धरायचं नसतं आणि कधीही दोष द्यायचा नसतो मित्रांनो. राग, दुःख, मत्सर आणि निराशा यांच्यावरती तुम्ही नियंत्रण करणं हे इतरांच्या हातात नाही, ते तुमच्या हातात आहे. तुम्हाला माहितीये राग कधी येतो, तुम्हाला माहितीये मत्सर का निर्माण होतो आणि अर्थात निराशा का येते. हे तुम्हाला माहिती आहे, कारण तुम्ही आणि मी जसं माझ्या भावनांशी मी निगडीत आहे, तसं तुमच्या भावनेशी तुम्ही निगडीत आहे. तेव्हा तुमच्या ते हातात असतं, ते माझ्या हातात असतं. बरोबर आहे. माझ्या भावना माझ्या हातात, तुमच्या भावना तुमच्या हातात. तर मित्रांनो, आपण परिस्थिती बदलू शकत नाही, पण लक्षात ठेवा मित्रांनो, परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टिकोन आपण बदलू शकतो आणि तो नक्कीच बदलू शकतो. भावनिक स्थैर्य हे अत्यंत आवश्यक आहे नेतृत्वाला, त्याचप्रमाणे नाती जपण्यासाठी आणि व्यावसायिक यशासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. तेव्हा आपल्याला सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करायची आहे, की आपल्या भावनांवरती नियंत्रण करायचं. इतरांच्या वागण्याकडे नव्हे, तर आपल्या विचारांमुळे निर्माण झालेल्या दुःखांकडे आपण पाहायचे. आणि मानसिक परिपक्वता ही आपल्या यशाचं गुपित आहे मित्रांनो. तेव्हा मित्रांनो, जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यामध्ये संकट म्हणून येते किंवा तुमच्यावर टीका केली जाते किंवा अपयश येतं, तेव्हा तुम्हाला लक्षात घ्या, यामागे एक गुपित आहे आणि ते म्हणजे आपल्या भावनिक स्थैर्य. मग आपण शांत राहून योग्य निर्णय घेणे अत्यंत महत्वाचे असते, कारण ते नेतृत्वाला अत्यंत आवश्यक असतं. स्वतःच्या भावनांची जबाबदारी स्वीकारण्याची व्यक्ती जेव्हा ती खऱ्या अर्थानं पुढे जाते, तेव्हा ती मजबूत आणि प्रभावी अशी बनते. म्हणून मला उदाहरणादाखल तुम्हाला इथे सांगता येईल, अर्फा विन्फ्री या ज्या महिला आहेत, यांचं जीवन अत्यंत प्रेरणादायी आहे आपल्याला मित्रांनो. त्यांच्या भावनिक शक्तीवरती त्यांनी उत्तम पद्धतीने आत्मनियंत्रण केलेलं आहे. अत्यंत गरीब परिस्थितीत, कठीण बालपण आणि अनेक व्यक्तिगत संघर्ष असूनही त्यांनी परिस्थितीला दोष दिला नाही मित्रांनो. पण आपण बघा परिस्थितीला दोष देतो. त्यांनी आपल्या वेदना आणि भावनिक संघर्षांना कमजोरी न बनवता त्यांनी स्वतःच्या ताकदीत रूपांतर केले. माध्यम क्षेत्रात, मीडिया क्षेत्रात त्या काम करतात. तर त्यांनी त्या काम करत असताना त्यावेळी त्यांना अनेकदा टीका, नकार आणि अपमान सहन करावा लागला मित्रांनो. पण त्यांनी कधी राग किंवा निराशेमध्ये अडकून न राहता सकारात्मक दृष्टिकोन ठेवला आणि आपल्या भावनांवरती नियंत्रण ठेवलं. अर्थात ज्याचं त्यालाच ते जमत असतं, पण त्यासाठी ध्येय प्रेरित असलं पाहिजे. आणि त्यांनी जगातील सर्वात प्रभावशाली महिला म्हणून एक नेत्यांपैकी एक त्या नेत्या स्थान त्यांनी प्राप्त केलेलं आहे. त्यांच्या जीवनात खऱ्या अर्थानं आपल्याला जे काही शिकायचं आहे त्यांच्या जीवनाच्या माध्यमातून, तर एकच गोष्ट आहे की कठीण परिस्थितीत आपल्याला मजबूत बनवू कसे शकतो आपण. ओप्रा यांचं बालपण अत्यंत गरिबीत गेलेलं आहे आणि अनेक अडचणी त्यांना आल्या, तर त्या संघर्षातून त्यांनी हार न मानता त्या परिस्थितीत उभ्या राहिल्या. त्या अधिक संवेदनशील, धैर्यवान आणि मजबूत बनल्या. त्यांनी त्या अनुभवाचा उपयोग लोकांना प्रेरणा देण्यासाठी केला. जे लोक आज आम्ही सुद्धा तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून हे जे काही सर्व प्रेझेंटेशन करत आहे किंवा तुमच्यापर्यंत आम्ही बोलत आहोत, हाच उद्देश आहे की तुमच्या जीवनामध्ये तुम्ही यशस्वी व्हावं, आनंदी व्हावं. भावनांमध्ये नियंत्रण ठेवणे म्हणजे स्वतःला घडवणे मित्रांनो. टीव्ही क्षेत्रात सुरुवातीला त्यांना अनेक
अनेकदा त्यांना नाकारणं, राग किंवा निराशेमध्ये अडकण्याऐवजी त्यांनी स्वतःच्या संवाद कौशल्यावरती काम केलं, कम्युनिकेशन स्किल आणि भावनांवरती नियंत्रण ठेवून स्वतःला अधिक सक्षम केलं. त्या जेव्हा बोलतात तेव्हा त्यामध्ये एक ओघवतापणा असतो. एक उत्तम पद्धतीचं कनेक्ट असतं त्यांच्या बोलण्यामध्ये आणि म्हणून त्यांनी कधी स्वतःला कमी नाही लेखलं. त्यांनी भावनांवरती नियंत्रण ठेवत असताना, त्यांनी स्वतःला घडवत असताना इतरांनाही घडवलेलं आहे मित्र. तेव्हा लक्षात ठेवा, कठीण परिस्थिती किती येऊ द्या, तुम्ही कधीही हरून जाऊ नका. मजबूत राहा आणि सगळ्यात महत्वाचं टीका आणि अपयश हे जेव्हा तुम्हाला करतात ना लोक टीका तुमच्यावरती, अपयश आल्यानंतर तर फारच करतात ना टीका. त्यावेळेला लक्षात घ्या, तिथे संधी आहे, हे तुम्ही शिका. जेव्हा तुम्हाला अशा पद्धतीने लोक बोलतात तेव्हा लक्षात ठेवा की ही शिकण्याची संधी आहे. एका कार्यक्रमाच्या दरम्यान त्यांच्यावरती भावनिक आणि वेगळ्या शैलीची होस्ट अशी टीका झाली होती. पण त्यांनी त्या टीकेला कमजोरी न मानता त्या शैलीला आपली ताकद बनवले आणि जगातील सर्वात लोकप्रिय टॉक शो होस्ट बनला. लक्षात ठेवा, त्यांच्या सकारात्मक विचारामुळे मित्रांनो त्यांचा आत्मविश्वास इतका दुग्णित झाला, त्यांनी आपलं स्वतःचं जीवनच बदलून टाकलं. ओप्रा नेहमी स्वतःवरती विश्वास ठेवत आणि आजही ठेवत आहेत. त्यांनी मी बदल घडवू शकते या सकारात्मक दृष्टिकोन कायम ठेवला. तेव्हा तुम्हीही मित्रांनो बदल घडवू शकता, हे निश्चित आहे. याच आत्मविश्वासामुळे त्या मीडिया क्षेत्रातील प्रभावशाली महिला बनल्या. त्यांची मानसिकता अत्यंत परिपक्व अशी बनली आणि मानसिकता ज्याची परिपक्वता असते त्या व्यक्तीला प्रभावी नेता बनता येते. मित्रांनो तुम्हीही बनू शकता. यश मिळाल्यानंतर त्यांनी नम्रता आणि समजूतदारपणा कायम ठेवली. लोकांच्या भावना समजून घेतल्या आणि त्यांना त्यांची क्षमता ओळखण्याची त्यांना सर्वार्थानं मार्गदर्शन केलं आणि त्या स्वतःही एक प्रभावी नेत्या बनल्या. कारण त्यांना माहित होतं मी काय करते आणि कशा पद्धतीने. तर काय मित्रांनो, आज तुम्हाला ओप्रा मॅडम सारखं तुम्ही उत्तम पद्धतीचे एक चांगलं नेता बनू शकता आणि तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये, व्यक्तिगत जीवनामध्ये, व्यवसायामध्ये उत्तम असं यश मिळवू शकता. माझा व्हिडिओ पाहता त्याबद्दल धन्यवाद. लाईक करा, सबस्क्राईब करा. माझा नंबर आहे 776-898-1355. थँक्यू फॉर वॉचिंग मी.